नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 15 अनुक्रमांक 4 मंसुरी आरिफभाऊ उस्मान शिवशक्ती भीमशक्ती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार असून माझी निशाणी डायमंड ही आहे. तरी आपण सर्व सुज्ञ मतदारांनी मंसुरी आरिफभाऊ उस्मान यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे. त्याचबरोबर अनुक्रमांक 1 राहत बेगम अमजद काजी निशाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याचप्रमाणे अनुक्रमांक 1 ओंकार गोरख उदावंत सुशिक्षित व कौशल्ययुक्त कार्य करणारे त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी असणारे ओंकार गोरख उदावंत. तिन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 15 मधील असून प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही कळकळीची नम्र विनंती. त्याचपणे मंसुरी आरिफभाऊ उस्मान यांची निशाणी आहे डायमंड. सर्वधर्मीय महापुरुषांना साक्षी ठेवून ही उमेदवारी आम्ही प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक प्रभागातून निवडून द्यावे. आपल्या आशीर्वादाने व सहकार्याने लढवित असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना असा झाला आहे. लोकसभा 2023 निवडणूक निशाणी हिरा असून 2024 विधानसभा पश्चिम निशाणी हिरा आहे. यावर मला खूप प्रेम मिळाले आणि आता हिरा निशाणी आहे. मी 1986 मध्ये महामंडळात वाहतूक पदावर नियुक्त होतो व ऑगस्ट 2022 मध्ये नाशिक येथून सेवानिवृत्त झालो. त्याचबरोबर त्यांची आई 1992 मध्ये नगर परिषदेमध्ये अवघ्या 12 मतांनी पराभूत झाली. नाशिकमध्ये 1990 पासून स्थानिक छोटा मोठा खानावळीचा व्यवसाय करत आहेत. सेवानिवृत्तीनंतर स्वतः निवडणूक लढवून लोकांच्या खऱ्या अर्थाने लोकसेवा करण्याचे मानस ठरवलेले आहे. सर्व धर्म समभाव गोरगरीब कष्टकरी यांना सहकार्य करणे सर्व प्रभागातील समस्या नागरिकांच्या बरोबर सोडवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे त्याचबरोबर महापालिकेतील ठेकेदारांनी त्याचबरोबर भ्रष्टाचार विरुद्ध लढणे एक परिवार एक झाड योजना अंमलात आणणे गोरगरीब कष्टकरी यांना सहकार्य करणे. निवडून आल्यानंतर नगरसेवक आपल्या दारी ही योजना दर 15 तारखेला राबवण्यात येईल. मी निवडून आल्यानंतर कुंभमेळ्यात आलेल्या पुण्यनगरीतील सर्व भाविकांना अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले. तीनही उमेदवारांना प्रत्येकाला एकच मतदान करावे ही विनंती. त्याचबरोबर मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे. तरी सर्वांनी या वेळेचे बंधन पाळून आपले अनमोल मत डायमंड त्याचबरोबर घड्याळ प्रभाग क्रमांक 15 यावर बटन दाबून सर्वांना निवडून द्यावे ही नम्र विनंती या ठिकाणी करण्यात आली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय भीम. मी आरिफ उस्मान मंसुरी प्रभाग क्रमांक 15 अनुक्रमांक नंबर माझा 4 आहे. मी एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा रिपब्लिकन सेनेचे आनंदराजी आंबेडकर साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या 4 पक्षाच्या माध्यमातून मी पुरस्कृत उमेदवारी आपल्या 15 नंबरच्या प्रभागामध्ये करत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी हे निवडणूक लढवित असताना मला प्रचार दरम्यान बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या का बा इथे पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे. हे नगरसेवकाचं कामच आहे. पण हल्ली असं बघण्यात आलेलं आहे का नगरसेवक जे मूलभूत काम प्रभागामध्ये करायला पाहिजे ते करत नसताना आढळलं आहे. आणि ते बरेच नगरसेवक असे भूमाफियाचीच कामं करत असतात. आरोप करणार नाही, लोकांना माहीतच आहे. आपल्याला कोणाला चुकीचं पण सांगायचं नाही आहे. आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. काय आहे लोकांपर्यंत काम करण्याची जी पद्धत आहे नगरसेवकाची ती आपल्याला खऱ्या अर्थाने राबवायची आहे. लाईट आहे, पाणी आहे, रस्ते आहेत. या मूलभूत सुविधा नगरपालिकेमार्फतून देण्याची गरज आहे. त्यामध्ये मग शाळा असेल, दवाखाने असेल, गार्डन असेल, वृद्धांना बसण्यासाठी नाना नानी पार्क असेल, अशा बऱ्याच गोष्टी माध्यमातून करायच्या असतात.
ते करायला पाहिजे. त्याच्याकडं आपला हे म्हणा दुरुपयोग का लक्ष देत नसल्यामुळे आज गार्डनची परिस्थिती फार भयानक झालेली आहे. कचरा साठलेला असतो, सफाई होत नाही, त्याच्यामुळे लोकांना बसण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही, असं बघितण्यात आलेलं आहे. मी तुमच्या आशीर्वादाने निवडणूक लढवित आहे आणि आम्हाला भरभरून मत द्या आणि सेवा करण्याची खऱ्या अर्थाने मला संधी द्या आणि मी जे करायला पाहिजे नगरसेवक होऊन त्या पूर्ण गोष्टीवरती मी फोकस टाकेन आणि नुसता शब्दनी देणार. ते आपल्या माध्यमातून प्रभागाच्या वरिष्ठ लोकांच्या माध्यमातून कमिट्या वगैरे बनवून आपण ते असे कामं करण्याचा प्रयत्न करू. तसेच आपल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये भाविक फार मोठ्या प्रमाणात येणार आहेत. येथील नागरिकांना पण इथे चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ज्या येणाऱ्या भाविकाला बाहेरून पाणी, अन्न, वस्त्र, निवारा याची गरज लागणार आहे, त्या आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्या व्यवस्थित पूर्ण करू आणि आपला कुंभमेळा कसा चांगल्या प्रकारे आपल्याला पूर्ण करता येईल आपण हे प्रशासनामार्फत आणि लोकांमार्फत आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत मी फार विरोध आहे माझा. लोक भ्रष्टाचाराला फार कंटाळलेले आहेत. जिथे जावा तिथे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही आणि त्यांची कामं लवकर होत नाहीत. मी कळकळीची विनंती करतो लोकांना का मी जनसामान्यांचे गोरगरिबांचे हे काम केल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही आणि मी हे काम करत राहणार आहे. आपल्या सर्वांच्या कृपेने सहकार्याने मी 15 नंबर प्रभागातून अनुक्रमांक 4 वर माझी निशाणी आहे डायमंड हिरा. डायमंड हिरा मला ही तिसऱ्या वेळी माझी निवडणूक. माझ्या लोकसभेला पण डायमंड हिरा मिळाली आहे, विधानसभेला पण मिळाली आणि लकी ड्रॉ मधून मला सध्या पुरस्कृत असल्याने आमच्या रिपब्लिकन सेनेचं राष्ट्रीयकृत चिन्ह नसल्याने मी डायमंड हिराच हा चॉईस केलेला आहे आणि तो मिळाला आहे आणि त्या माध्यमातून मी लोकांच्या समोर जात आहे. आपले 15 नंबर प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की मी एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे आपले सर्वसामान्यांचे नेते आहेत. तसेच आनंदराज आंबेडकर साहेब हे पण सर्वसामान्यांचे नेते आहेत. यांच्या माध्यमातून मी प्रकाश आंबेडकर साहेब असो, अजितदादा असो यांना पुरस्कृत उमेदवारी मी घेतलेली आहे आणि मला निशाणी पुरस्कार हे राष्ट्रीयकृत नसल्याने मी डायमंड हिरा हा घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण भरभरून मला मदत करावी, वोटिंग करावी, आशीर्वाद द्यावेत अशी सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो. जय महाराष्ट्र.